नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात आढावा पाहणार आहोत. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे आणि एकंदरीतच व्हेनेझुएला हे राष्ट्र सध्या चर्चेमध्ये का आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच 2025 मध्ये तांदूळ उत्पादनामध्ये भारताने आपले स्थान उंचावलेले आहे आणि आता भारत हा जगामध्ये कोणत्या स्थानावर आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारताने कोणत्या देशाला मागे टाकून नॉमिनल जी-डी-पी मध्ये चौथे स्थान मिळवलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जपान. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आता भारताने नॉमिनल जी-डी-पी मध्ये जपानला मागे टाकत चौथे स्थान पटकावलेले आहे. आपल्याला माहीतच आहे की नॉमिनल जी-डी-पी असेल, रिअल जी-डी-पी असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे आर्थिक घटकामधील अशा पद्धतीच्या ज्या काही इंडेक्स असतील, यावर सतत प्रश्न विचारण्यात येत असतो. त्यामुळे आपल्याला अशा बाबी माहिती असणं गरजेचं आहे आणि ज्या कंटेक्स्टमध्ये भारताने आपले स्थान उंचावलेले आहे, त्या कंटेक्स्टमध्ये नक्की प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 8 जानेवारी. 8 जानेवारी 1884. केशवचंद्र सेन यांची आज पुण्यतिथी. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही केशवचंद्र सेन यांना पाहत आहात. भारतीय ब्राह्मो समाजची स्थापना त्यांनी केलेली होती. 1886 मध्ये त्यांनी भारतीय ब्राह्मो समाज याची स्थापना केलेली होती. 8 जानेवारी 2023 महाराष्ट्रातील पहिले ई-प्रणाली न्यायालय हे स्थापन करण्यात आलेले होते. हे धाराशिव या जिल्ह्यामध्ये स्थापन केले गेले. 8 जानेवारी 1942 स्टीफन हॉकिंग यांचा आज जन्मदिवस. ते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. 8 जानेवारी 1642 इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 8 जानेवारी 1884 ब्राह्मो समाजातील एक थोर पुरुष समाजसुधारक आणि लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन. त्याबद्दल आपण थोडक्यात बोललेलो आहोत. 8 जानेवारी 1973 सकाळ वृत्तपत्राचे संपादक ना. भी. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे आज निधन. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे महत्त्वाचे दिनविशेष होते. यानंतर आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. सुरेश कलमाडी भारतीय हवाई दलामध्ये कोणत्या पदावरून निवृत्त झाले होते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विंग कमांडर, पर्याय क्रमांक 2 ग्रुप कॅप्टन, पर्याय क्रमांक 3 एअर मार्शल आणि पर्याय क्रमांक 4 स्क्वॉड्रन लीडर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्क्वॉड्रन लीडर. माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं दुःखद निधन झालेलं आहे. 1964 ते 1972 या कालावधीमध्ये ते भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कार्यरत होते. 1972 ते 1974 हवाई दलात प्रशिक्षण पथकामध्ये ते प्रशिक्षक झाले. त्यानंतर भारतीय हवाई दलातून स्क्वॉड्रन लीडर म्हणून ते निवृत्त झाले. 1980 मध्ये महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे ते अध्यक्ष होते आणि याच काळात त्यांनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची स्थापना देखील केलेली होती. 1982, 1996 आणि 1998 असे 3 टर्म ते राज्यसभा खासदार राहिले. 1989 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या काळात पुणे महोत्सवास त्यांनी सुरुवात केली. 1996, 2004 यामध्ये ते लोकसभेवर गेले आणि पुण्याचे खासदार म्हणून त्यांची निवड झाली. 1995 ते 1996 पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्याच वर्षी त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प देखील सादर केलेला होता. रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव राज्यमंत्री होते. ही बाब आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. कारण मल्टी स्टेटमेंट स्वरूपामध्ये प्रश्न जर आला, तर ही एक फॅक्ट त्यामध्ये नक्की विचारण्यात येईल, की रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे सुरेश कलमाडी हे एकमेव राज्यमंत्री होते. तर हे स्टेटमेंट बरोबर असेल. 1996 ते 2012 पर्यंत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तसेच 2000 ते 2013 पर्यंत आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले होते. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्तही 2010 मध्ये जे भारतामध्ये राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या होत्या, कॉमनवेल्थ स्पर्धा, त्यामध्ये अतिशय चर्चा त्यांच्याबाबत राहिली होती. कारण त्यांच्यावर खूप सारा घोटाळ्याचा आरोप देखील आला होता आणि राष्ट्रकुल घोटाळा हा त्यावेळचा अतिशय चर्चेतील असलेला मुद्दा होता. त्यामुळे ते देखील बाब आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. तर असे हे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन.
पुढचा प्रश्न, 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर अनिल अवचट, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर श्रीपाल सबनीस, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर गणेश चव्हाण आणि पर्याय क्रमांक 4 प्राध्यापक रंगनाथ पठारे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर गणेश चव्हाण. आता शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गणेश चव्हाण यांची निवड झालेली आहे. शिक्षक साहित्य संमेलन हे दरवर्षी भरत असते. 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केलेली आहे. अमेरिका येथील जगप्रसिद्ध लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये डॉक्टर गणेश चव्हाण यांच्या भरकाडी या ग्रंथाचा समावेश झालेला आहे. बाजूच्या चित्रामध्ये त्या भरकाडी या पुस्तकाचा तुम्ही फोटो पाहतच आहात. डॉक्टर गणेश चव्हाण यांचा भरकाडी हा कथासंग्रह भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावर आधारित आहे, जो गोरबोली भाषेतील कथांचा समावेश आहे. तर लक्षात घ्या, शिक्षक साहित्य संमेलन जे काही 9वे शिक्षक साहित्य संमेलन आहे, याच्या अध्यक्षपदी आता डॉक्टर गणेश चव्हाण यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये तांदूळ उत्पादनामध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दुसरे, पर्याय क्रमांक 2 पहिले, पर्याय क्रमांक 3 तिसरे आणि पर्याय क्रमांक 4 चौथे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पहिले. तर भारत हा आता तांदूळ उत्पादनामध्ये जगामध्ये आता अव्वल क्रमांक ठरलेला आहे. भारताने यंदा 150.18 दशलक्ष टन तांदूळ उत्पादनासह जगामध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. तांदूळ उत्पादनामध्ये भारताने चीनला मागे टाकलेले आहे. चीनचे उत्पादन आहे 145.28 दशलक्ष टन. भारत हा जागतिक तांदूळ निर्यातीतही आघाडीवर आहे. ICARने 25 पिकांच्या 184 सुधारित जातींचे लोकार्पण केलेले आहे. उच्च उत्पादन देणाऱ्या व हवामान बदलास अनुरूप जाती विकसित त्यांनी केलेल्या आहेत. गेल्या 11 वर्षामध्ये 3236 नव्या उच्च उत्पादन देणाऱ्या जातींना मान्यता देखील मिळालेली आहे. नव्या जातीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, दर्जा व उत्पन्न हे वाढणार आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला सरळ सरळ वन लाईनर फॅक्ट विचारण्यात येऊ शकते की भारत हा आता तांदूळ उत्पादनामध्ये जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑफकोर्स भारत हा आता पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डेल्सी रॉड्रिक्स, पर्याय क्रमांक 2 निकोलस मदुरो, पर्याय क्रमांक 3 जॉर्ज रॉड्रिक्स आणि पर्याय क्रमांक 4 हुआन ग्वाइदो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डेल्सी रॉड्रिक्स. आता व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदी डेल्सी रॉड्रिक्स यांची निवड झालेली आहे. आपल्याला माहीतच आहे की मागील काही दिवसांपासून अतिशय एक घटना चर्चेमध्ये आहे. ती म्हणजे अमेरिकेने व्हेनेझुएला या राष्ट्रावर अ, एक प्रकारचं ऑपरेशन राबवलेलं आहे आणि या ऑपरेशन अंतर्गत त्यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून डायरेक्ट अमेरिकेमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि अशा पद्धतीची इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. कारण आत्तापर्यंत कोणत्याही एका देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण करून त्या राष्ट्राध्यक्षाला उचलून स्वतःच्या देशात नेलेले नव्हते. कारण बरेच विद्यार्थी मध्ये चर्चा करत होते, की अशी चर्चा देखील होती, की सद्दाम हुसेनसारखा इथे इन्सिडेंट झालेला आहे. परंतु सद्दाम हुसेन यांची केस पूर्ण वेगळी होती. कारण सद्दाम हुसेन यांना अमेरिकेमध्ये आणले गेलेले नव्हते. त्यांना उचलून ह्या तिकडेच त्याच परिसरामध्ये त्यांच्यावर ट्रायल केलेली होती आणि त्यानंतर त्यांना फाशी दिलेली होती. परंतु व्हेनेझुएलाच्या केसमध्ये अतिशय युनिक अशी घटना आपण पाहत आहोत आणि यातूनच अमेरिकासारख्या अशा बलाढ्य देशाचा जो काही अहंकार आता आपल्याला दिसून येत आहे, त्याचे आता परिणाम आता कोणकोणत्या देशाला भोगावे लागत आहेत, हे आगामी काळामध्ये आता आपल्याला दिसूनच येईल. तत्पूर्वी आता व्हेनेझुएलाचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत, हे कोणते होते, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर अ, आता जे त्यावेळी जे उपराष्ट्राध्यक्ष होते, या डेल्सी रॉड्रिक्स यांनी आता पदभार स्वीकारलेला आहे. ही शपथ राष्ट्रीय सभाध्यक्ष जॉर्ज रॉड्रिक्स यांनी त्यांना दिलेली आहे. आता यावर चीन, रशिया, इराण यांनी अमेरिकेच्या कारवाईला विरोध केलेला आहे. आता यामध्ये एक दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेने व्हेनेझुएला आक्रमण केलेच कशासाठी? तर अमेरिकेला आपल्याला माहीत आहे, की सध्या जगामध्ये सर्वाधिक ऑइल साठे जे काही सगळ्यात मोठे ऑइल साठे आहेत, हे सध्या व्हेनेझुएला या देशाकडे आहेत. आणि एवढे मोठे प्रचंड ऑइल साठे म्हणजे जे काही तेलाचा जो मोठा भांडार आहे, हा भारताची जी काही एकूण अर्थव्यवस्था आहे, त्याच्या 4 पट इतका मोठा आहे. त्याच्यामुळे त्यामुळे अमेरिकेला या सर्व गोष्टीतून फायदाच होणार आहे. परंतु अमेरिकेने कारण देताना मात्र एक वेगळे कारण दिलेले आहे, की त्यांच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग तस्करीचं वगैरे प्रकरण हे व्हेनेझुएला या देशातून येत होतं. त्याच्यामुळे त्यांनी असं कारण दिलेलं आहे, की त्या देशातून आम्हाला हे ड्रग्स माफिया जे आहेत, ते आम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि या कारणाला दाखवून
त्यांनी व्हेनेझुएलासारख्या छोट्या देशावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे. त्यामुळे आता अतिशय चर्चा असलेली ही जगामध्ये घटना आहे. कारण आता याच मुद्द्याचा आधार घेऊन उद्या जर रशिया असेल किंवा चीन असेल या देशांनी जर आक्रमण केले, तर त्यांना पाठीशी कोण घालणार अशा देखीलचा प्रश्न विचारण्यात येत आहे. आता व्हेनेझुएलाच्या तेल व्यवहारावर आता इथून पुढे अमेरिकेचे नियंत्रण राहणार आहे. तेल व्यापारासाठी अमेरिकेची परवानगी आवश्यक असणार आहे. देशाभोवती अमेरिकी नौदल तैनात असणार आहे. आता यामध्ये रॉड्रिक्स यांची भूमिका काय आहे? तर अमेरिकेशी आदरपूर्ण संबंधांची त्यांची इच्छा आहे आणि तेल क्षेत्रातून देश पुनर्बांधणीचा निधी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र उद्योग धोरणानुसार 2030 पर्यंत कोणते लक्ष ठेवण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 $2 ट्रिलियन, पर्याय क्रमांक 2 $3 ट्रिलियन, पर्याय क्रमांक 3 $1 ट्रिलियन आणि पर्याय क्रमांक 4 $5 ट्रिलियन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 3 $1 ट्रिलियन. तर महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहे. 31 डिसेंबर 2025 पासून हे धोरण हे महाराष्ट्राचे धोरण आता लागू होणार आहे. पुढील 5 वर्ष किंवा नवीन धोरण येईपर्यंत हे आता प्रभावी असणार आहे. या सर्व धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर महाराष्ट्राला सुरक्षित, विश्वासार्ह व गुंतवणूक स्नेही राज्य बनवणे. आता यातील प्रमुख मुद्दे काय आहेत हे थोडक्यात पाहूया. 2029-30 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य या धोरणामध्ये ठेवण्यात आलेले आहे. 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. प्रथमच सेवा क्षेत्रावर विशेष भर देण्यात आलेला आहे. प्रगत उत्पादन व हरित औद्योगिक पद्धतींचा विकास यामध्ये करण्यात येणार आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंध डिजिटल प्लॅटफॉर्म यामध्ये असणार आहे. 2047 पर्यंत राज्य GDP मध्ये उद्योगांचा वाटा 30% करण्याचे लक्ष्य या धोरणामध्ये मांडण्यात आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विभागाचं नाव बदलून आता उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग असे करण्यात आलेले आहे. MSME व सेवा क्षेत्रासाठी स्वतंत्र आयुक्तालयांची निर्मिती देखील यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, महाराष्ट्राने हे नवीन धोरण आता राबवलेले आहे आणि हे धोरण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे महत्त्वाचे संपूर्ण चालू घडामोडी होत्या. या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारताचे 2025 मध्ये तांदूळ उत्पादन किती आहे? आपल्याला माहितीच आहे की भारताने आता अव्वल स्थान संपूर्ण जगामध्ये पटकावलेले आहे तांदूळ उत्पादनामध्ये. तर हे भारताने 2025 मध्ये तांदूळ उत्पादन किती केलेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 145.28 दशलक्ष टन, पर्याय क्रमांक 2 150.18 दशलक्ष टन, पर्याय क्रमांक 3 138.50 दशलक्ष टन आणि पर्याय क्रमांक 4 160.20 दशलक्ष टन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तसेच आपल्याला इतरही कोणत्या गोष्टीबद्दल आम्हाला काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या त्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.